नमस्कार. आता आपण जी अकोले कट्ट्यावर जी चर्चा करत आहोत डॉक्टर किरण लहामटे यांच्याशी, ही चर्चा आपण या ठिकाणी सुरूच ठेवणार आहोत. तर डॉक्टर साहेब, मला एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस भाजपमध्ये होता आणि भाजपमध्ये असताना विधानसभेची निवडणूक लागली आणि साधारणपणे त्यावेळेस असं वाटलं होतं की भाजपकडनं तुम्हाला त्यावेळेस उमेदवारी मिळेल, परंतु अचानकपणे ही उमेदवारी माजी आमदार वैभवराव पिचड यांना या ठिकाणी मिळाली आणि त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुमचा एकदम ट्रॅक बदलला आणि तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवार मिळाली. तर हा जो काय त्यावेळेस ट्विस्ट तयार झालेला होता, तर याला तुम्ही नेमकं कसं सामोरे गेलात आणि नेमकी ही प्रक्रिया कशी शिजली? नमस्कार. कसं आहे की मी ज्या वेळेला भाजपामध्ये होतो, खरं तर मी भाजपामधून आमदारकी लढायचं वगैरे वगैरे सगळं ठरलं होतं आणि त्यावेळेला भाजपानं पण माझी उमेदवारी दिली जाईल असे सगळे संकेत होते. परंतु एकंदरीत त्यावेळेसा लोकसभेला जी मिळालेली मतं वैभव पिचडांच्या काळामध्ये, याच्यातून इथं ह्या भाजप पक्षाला वाटलं की अरे इथं लोकसभेला मतं कमी मिळाली आहेत आणि मग भाजपला इथं मतं भेटू शकतील का नाही भेटणार अशी कदाचित शंका असेल. आणि त्यावेळेला वैभव पिचड विद्यमान आमदार आणि त्यावेळेला पिचड साहेबांची जवळजवळ 35 वर्षाची कारकीर्द पाहता कारखाना ताब्यात, सगळ्या शिखर संस्था ताब्यात, आणि मग त्याला भाजपाला वाटलं की हा जर महाराष्ट्राचं नेतृत्व आपण घेतलं तर याचा महाराष्ट्रात आपल्याला खूप सारा फायदा होईल, म्हणून भाजपांनी त्याला इन करून घेतलं. आणि त्यावेळेला कदाचित पक्षाला वाटलं असेल की हा काही बाहेर पडणार नाही, बंडखोरी करणार नाही. पण मुळातच माझं कसं आहे की मी काँग्रेसमध्ये काम केलं, कम्युनिस्ट पक्षात काम केलं, शिवसेनेत काम केलं, मनसेत काम केलं, भाजपात काम केलं. त्यामुळं मला पक्ष म्हणण्यापेक्षा माझं तालुका आणि जनता हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं मी लोकांनी मला त्याही परिस्थितीत म्हणजे लोकांनी माझी ती अपरिहार्यता समजली किंवा हा तालुक्याच्या किंवा जनतेमध्ये यायचे, याला प्रमोट व्हायचे म्हणून यानं सगळं केलं आहे असं सगळं प्रेमानं पाहिलं. आणि त्यावेळेला जे स्थित्यांतर झाले तर त्याच्यात मी असं समजलं की परमेश्वरानं माझा एक दरवाजा बंद केला आहे, माझ्यासाठी 10 दरवाजे उघडतील आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी तो दरवाजा उघडला. अर्थात लोक मला सांगत होते की आमदार साहेब पिचड जर भाजपात गेलेत तर तुम्ही राष्ट्रवादीत जा, आणि लोकांनी मला राष्ट्रवादीमध्ये पाठवलं आणि लोकांनी मला आमदार केला. त्यावेळेस उमेदवारी तुम्हाला मिळाली आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही एवढी मतं घेऊ शकाल? हा, म्हणजे मला कमीत कमी 25-30 हजाराचं लीड पडन असं सगळं मी निवडणूक झाल्यावरती वाटलं होतं की 25, कारण खूप लोकांचे चेहरे बोलायचे, सातत्यानं लोकांचा रिस्पॉन्स. आणि कुठलाही आज जसं मला निवडणुकीमधले कुठलाही लोक त्रास देत नाही. तुम्ही पाहिलं असेल, आता तुम्ही सकाळी माझ्याकडे कोणी पैसे द्या, अमकच द्या, तमकच द्या, लोक फक्त सांगतात साहेब तुम्ही आमच्यासाठी केले, आम्ही तुमच्या मागं. तेव्हाही सांगत होते लोक की साहेब, डॉक्टर साहेब तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून खूप चांगलं काम केलं आहे आणि आम्हाला तुम्हाला साथ द्यायची आणि जो 40 वर्षाची सत्ता लोटता आली नाही ती लोटायची, असं सांगून त्या निवडणुकीमध्ये खूप म्हणजे असा कुठलाही त्रास झाला नाही आणि खूप सहजगत्या ती निवडणूक झाली. मला एक चांगलं त्यावेळेस आठवतं की देवेंद्र फडणवीसांची अकोल्यामध्ये सभा झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा अमित शहांची पण एक सभा झाली होती आणि त्यानंतरचे काय जे समोरचे विरोधक जे होते त्यांच्या ज्या सभा झालेल्या त्याला प्रचंड गर्दी दिसायची आणि तुमच्याकडे मात्र एक वेगळं चित्र असायचं. मग त्यावेळेस अशी भीती मनामध्ये वाटली नाही की बाबा एवढा प्रचंड मोठी गर्दी होते आणि आपण कसं ह्याला सगळं सामोरे जाणार आहोत? काय होतं नेमकं? पहिली गोष्ट, देवेंद्र फडणवीसांची जी सभा झाली त्यावेळेला तुम्हाला माहीत असेल मी एक आंदोलन केलं. हो. त्यामुळे त्या सभेला गर्दी इतकीशी नव्हती आणि त्याची मला कधी भीती वाटली पण नाही. म्हणजे गर्दी किती, त्यापेक्षा सामान्य लोक असतात ते काही पुढे येऊन सांगत नाही की आम्ही असं करू तसं करू. त्यांच्या मनात जास्त प्रामाणिकपणा, त्यांना कुणी डिवचायचा पण प्रयत्न करू नये, कुणी त्यांना विकत घ्यायचा प्रयत्न करू नये, त्यांना वाईट वळणावर न्यायचा प्रयत्न, त्यांना जे करायचं ते करतात. आणि तुम्हाला हे सांगतो का त्यावेळेच्याही सभा माझ्या विरोधकांपेक्षा खूप चांगल्या झाल्या होत्या, खूप मोठ्या झाल्या होत्या
आणि आजही माझ्या सभा गर्दी उत्स्फूर्तपणे खूप चांगल्या होत आहेत. ज्यावेळेस आता निवडणूक संपली आणि तुम्ही आमदार झालात आणि आमदार झाल्यानंतर पहिलं संकट तुमच्यावर जे आलं ते करोनाचं संकट आलं. ह्या करोनाला नेमके तुम्ही कसे सामोरे गेलात? कोरोना संकट हे जगावरचं संकट होतं, पण त्यातून वाचणं म्हणजे कुणालाच काही कळत नव्हतं का काय होईल. आता त्यावेळेला मी तर असाच विचार करत होतो का जे जगाचं होईल ते आपलं होईल. आणि मग काय हातात आहे, तर आमदार निधी होता, 50 लाख रुपये मी डोनेट करून टाकले. पहिल्यांदा औषधं, मला वाटतं महाराष्ट्रात कोरोनासाठी निधी देणारा आमदार म्हणून पहिली मी पाऊल उचललं. त्यानंतर ॲम्ब्युलन्स वगैरे दिल्या दवाखान्याला, आरोग्य यंत्रणा कशी सक्षम करता येईल. स्वतः डॉक्टर असल्यामुळं स्वतः जाऊन तिथं हे कोविड सेंटर चालवले. त्यातल्या एका कोविड सेंटरला तर तिथली भोजन व्यवस्था सगळीच आपल्याला घेता NCDCचं जे होतं कोरोना सेंटर, तर ते सगळी व्यवस्था आपण तिथं ठेवली. आणि तिथं मित्रांनी खूप माझ्या चांगलं सहकार्य केलं मला. नंतर रेमडेसिवीर कसे पुरवता येतील किंवा काय, त्यावेळेला रेमडेसिवीरचा तुटवडा, आता त्याचे साईड इफेक्ट आहेत हे नंतर कळालं. पण त्यावेळेला रेमडेसिवीर असं चालायचं. आणि तशी ब्राह्मणवाड्याला काही मित्रांनी कोरोना सेंटर किंवा कोतुळला काही मित्रांनी कोरोना सेंटर चालवलं. इकडं अकोल्यात तर आपण गव्हर्नमेंटचंच कोरोना सेंटर मोठं चालवतं, पण मित्रांनी तिथं हातभार लावला आणि त्याच्यातून हे संकट टळून गेलं. काही इतरांनी म्हणजे समजा शमशेरपूरला ते दराडे आहे, त्यांनी तिथं संदीप दराडे, त्यांनी कोविड सेंटर चालू केलं. तर असं म्हणजे तिथल्या कार्यकर्त्यांनी किंवा काही माझेच कार्यकर्ते होते असं नाही, काही इतर कार्यकर्त्यांनी कोविड सेंटर चालू केलं आणि असं ते संकट टळून गेलं. ज्यावेळेस तुम्ही आमदार झालात आणि पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही विधिमंडळामध्ये गेला, काय अनुभव होता पहिला आणि काय वाटलं नेमकं? विधिमंडळात जेव्हा मी पहिल्यांदा गेलो, खरं तर विधान भवनात जेव्हा मी गेलो तर हा तो पहिलाच अविस्मरणीय क्षण. कधी गेलोच नव्हतं, गॅलरीतूनही पाहिलं नव्हतं आणि कामकाज काय फक्त टीव्हीवर असेन असंच पाहिलं होतं. तिथे गेल्यानंतर मनोमन असं वाटलं की अरे, लोकांनी मला ह्या ठिकाणात पाठवलंय, देवानं मला ह्या ठिकाणात पाठवलंय, ही त्यांची मर्जी आहे म्हणून मी इथं आलोय आणि मला खूप चांगलं काम करायचं असं मनोमन. आपण जेव्हा एखाद्या असा कधीतरी एकांतात हे करतो तसं डोळे झाकून थोडंसं 1 मिनिट विचार केला आणि सुरू झालं. पण आधी जिल्हा परिषदेचा जो अनुभव होता त्यामुळं मला ते काय असं खूप असं वेगळं भासलं नाही. पण मग एक तेवढ्या मोठ्या ठिकाणी आल्याची जाणीव मात्र मला नक्की झाली. त्यावेळेस पहिला प्रश्न जो विधिमंडळातला हा कोणता मांडला? त्यावेळेला मला आठवत आहे की एक आदिवासींना व धनगरांना वनवासींसारखंच आम्ही हे देणार आहे असं विरोधी पक्ष नेत्यांनी वक्तव्य केलं, देणार होतो असं वक्तव्य केलं. आणि त्याच्यावरती मी माझी हरकत आहे तिथून सुरुवात झाली. आणि मला वाटतं त्याचा बदल आता असा झाला की आता कुणीच वनवासी म्हणण्याचं आदिवासींना डेअरिंग करत नाही. एक तर जनजाती म्हणतात किंवा आदिवासी म्हणताय. सुरुवात माझी तिथून झाली, म्हणजे सुरुवातच बंडखोरीतून झाली. साधारणपणे विधिमंडळाची 5 वर्ष गेली. ह्या 5 वर्षामध्ये आपल्या तालुक्याच्या म्हणा किंवा राज्यातले किती प्रश्न तुम्ही मांडले आणि त्यातले किती निकाल निघाले असतील असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक अधिवेशनात जवळजवळ माझे लक्षवेधी किंवा प्रश्न असं म्हणायचं तर 5, 6, 7, 8 अशी हे राहायची. म्हणजे साधारणतः 20-22 लक्षवेधी किंवा प्रश्न माझे वर्षात असायचे. एका याच्यात 7, 8, 4, 5 हे म्हणजे जवळजवळ असं समजा की 5 वर्षामध्ये मी 60-70 किंवा 100च्या दरम्यान माझे सगळ्या चर्चेत किंवा लक्षवेधीमध्ये भाग घेतला. तुम्ही जी मागची जी निवडणूक लढवली होती
तर त्या निवडणुकीमध्ये तुम्ही साधारणपणे लोकांशी संवाद साधत होता, लोकांना आश्वासनं देत होता, विकासाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होतात. तर सगळे हे मांडत असताना आश्वासनं जी दिली, लोकांना जी वचनं तुम्ही दिली होती, तर ती तुम्हाला ह्या 5 वर्षामध्ये पूर्ण करता आली का? त्याची सुरुवात झाली म्हणजे MIDC मंजूर केले, उपजिल्हा रुग्णालय त्याचं काम चालू झालंय. पण त्याच्या अगेन्स्ट राजूरला अजून एक उपजिल्हा रुग्णालय मी दिलंय, बोट्याला ग्रामीण रुग्णालय किंवा शेंडीला ग्रामीण रुग्णालय मंजूर केलंय. आता मुळा बारामाही करायचं तर त्यातला जो गोडबोले गेटचा जो टप्पा आहे तो पण पाण्याचा एवढासा त्रास होऊ दिला नाही, आढळेमध्ये पाण्याचा त्रास होऊ दिला नाही. देवीचा घाटाचा जो प्रश्न आहे तर त्याच्या निदान सर्वेक्षणासाठी निधी पडलाय, तो सुरुवात झाली आहे. बाकी म्हणजे रस्ते मी करण चांगले तर बरेचसे रस्त्यांची सुरुवात आहे, 70-80% रस्ते पूर्णत्वाला आहेत, एवढ्या 2-3 महिन्यात पूर्ण होतील. तोलारखिंडचा मुद्दा अवघड आहे, त्याला मी हात घातला पण तो मात्र मी सोडू शकलो नाही अजून, प्रामाणिकपणे मी कबूल करतो. पण जवळजवळ मी दिलेल्या आश्वासनामधले मी 90% आश्वासनं पूर्ततेकडे जातोय. साधारणपणे तुम्ही आदिवासी पट्ट्यातला जो रिंग रोड आहे, ज्याला आपण म्हणतो भंडारदऱ्याच्या बाजूचा, ह्या रिंग रोडचं जे तुम्ही ठिकाणी काम सुरू केलं किंवा त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, ह्या रिंग रोड बरोबरच साधारणपणे तालुक्यातले अंदाजे किती किलोमीटरचे रस्ते तुम्ही या 5 वर्षामध्ये केले असतील असा अंदाज? आता साधारणतः रस्त्यांवरती जो निधी आलाय म्हणजे जो 2500 कोटीचा निधी आहे तर तो जवळजवळ रस्त्यांवरती असं समजायचं का 1,500च्या पुढचा निधी हा नुसता रस्त्यांवरती, 1,500 कोटी, 1,500 कोटीचा निधी, 1,500 कोटींचा रस्ता नुसता रस्त्यांवरती निधी रस्त्यांवरती आलाय आणि फार मोठं काम झालंय. असं मी किलोमीटर मोजत बसायला मला वेळ भेटला नाही, परंतु खूप मोठं काम झालं. विजेच्या बाबतीमध्ये विरोधक असं म्हणतो, तुमच्यावर आरोप करतात की काय दिवे लावलेत म्हणे आमदारांनी. आता दिवे काय लावलेत, पहिले लोड शेडिंग असायचं, पण आता तुम्ही पाहत असाल की त्या लोड शेडिंगमध्ये कुठंतरी सुसूत्रता आली आहे. भविष्याच्या काळात तुम्ही आता हे सांगायचं तर ती सरकारची उपलब्धी आहे की 7.5 HP पर्यंतचे मोटरचं बिल 0 झालं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, ती सरकारची उपलब्धी आहे. त्याच्यात मी सरकारमध्ये आहे हे माझं भाग्य समजतो. पण तरीसुद्धा तुम्ही पाहत असाल की पहिल्या पट्टीमध्ये पहिले तुम्ही पाहायची की रात्रभर कधी कधी लाईट नाही आहे, शेतकऱ्यांना दिवसा कधी कधी लाईट नाही आहे, तर त्यातल्या अडचणी बऱ्याच सॉल्व्ह केल्यात. आणि असं काही नाही की आम्ही देवठाणचं सबस्टेशन मंजूर केलं आहे पण त्याला कोणी अडथळे आणले किंवा ते काम पूर्णत्वाला गेलं असतं तर त्याला कोणी, आता खिरविऱ्याला मी एक नवीन सबस्टेशन उभं केलं, चालू पण झालेलं आहे. आता हे पण माहीत असावं की मवेशी आणि पाडाळणे शेलचं सबस्टेशन मंजूर आहे, ते होईल. बेलापूरचं जे सबस्टेशन आहे तिथलं सबस्टेशन मंजूर होईल. तर त्यामुळं विरोधकांनी काय म्हणावं तो त्यांचा प्रश्न आहे. साधारणपणे शिक्षणाच्या बाबतीत आपण जर म्हणाल, जशी राजूरला झेडपीची शाळा त्या ठिकाणी मोठी उभी केली, तर अशी किती कामं तालुक्यामध्ये झालीत साधारणपणे? जवळजवळ 150 पावणे 200 शाळा खोल्या आतापर्यंत मी तालुक्यामध्ये बांधल्या आहेत. राजूरची शाळा असेल, उंच खडकची शाळा असेल, अशा असंख्य शाळा खोल्या आणि त्यात बऱ्याच ठिकाणी मी डिजिटल बोर्ड दिलेले आहेत की 3.5 लाख रुपये त्या डिजिटल 3-3.5 लाख रुपये किंमत आहे. भविष्याच्या काळात सगळ्याच जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणं आणि अंगणवाडी डिजिटल करणं हे माझं स्वप्न आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, वैद्यकीय व्यवसायामध्ये आहात आणि साधारणपणे आपला तालुका आदिवासी डोंगराळ आहे, दुर्गम आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला तालुका, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे असं सगळ्यांची अपेक्षा होती की तालुका आरोग्यदृष्ट्या सक्षम होईल आणि त्याला आरोग्याचं कवच मिळेल. तर असं काय काम नेमकं तुम्ही उभं केलं तालुक्यामध्ये? आता पहिली गोष्ट तुम्ही पाहत असाल की जवळजवळ 13-14 ॲम्ब्युलन्स ह्या मतदारसंघामध्ये किंवा त्यापेक्षा जास्त मला वाटतं 16-17 ॲम्ब्युलन्स आतापर्यंत मी दिल्या. का ज्या ॲम्ब्युलन्स पहिला ॲम्ब्युलन्स छोटी ॲम्ब्युलन्स असायची, त्याच्यानंतरचा पुढचं हे पाऊल म्हणून अकोल्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय सुरूही झालंय प्रत्यक्षदर्शीनी काम. मग बाकीची सगळे म्हणायचे मग आदिवासी भागात नाही, मग राजूरला उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलंय. शेंडीला तर लोकसंख्येच्या पटीत बसणं नव्हतं तरी
शेंडीला पण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं आणि बोट्याला केलं. आता हे उभं राहायचे स्ट्रक्चर. परंतु पहिलं तुम्ही पाहत असाल की हॉस्पिटलांमध्ये डॉक्टरच नव्हते. एखादा डॉक्टर असायचा ग्रामीण रुग्णालयात, तो वेळेत यायचे नाही. आता ती सगळी परिस्थिती बदलली आहे आणि कुठूनच आरोग्याच्या कंप्लेंट खूप कमी, मी म्हणत नाही कंप्लेंट येतच नाही, परंतु खूप कमी कंप्लेंट यायला लागले. अकोल्यासारख्या ठिकाणी महिन्याला 100 डिलिव्हरीज व्हायला लागल्यात, सिझर व्हायला लागलेत. राजूरला खूप चांगलं काम चालू आहे, कोतुळा, शमशेरपूरला, म्हणजे असं सगळं. तिकडं पठारावरती पण आरोग्य सुविधा चांगल्या सुरू आहेत. तालुक्यामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये विरोधक असा दावा करतात की आम्ही पाणी मोठ्या प्रमाणात अडवलं, धरणं बांधली, मोठी धरणं बांधली, छोटी धरणं बांधली, परंतु ह्या गेल्या 5 वर्षामध्ये एक तांब्याभर पाणी देखील ह्या आमदारांनी अडवलं नाही, असा त्यांचा आरोप आहे. आरोप करताय त्यांनाही सांगा की मी जिल्हा परिषद सदस्य असताना मी प्रकल्पाच्या माध्यमातून एक कुतरकडा म्हणून एक डॅम बांधलाय, एक देवदारा म्हणून डॅम बांधलाय, एक थळेजवळ एक डॅम बांधलाय. हे त्यांना माहीत असलं पाहिजे. तेच मला जे विरोधक म्हणजे वैभवराव आहे त्यांना मला म्हणायचं आहे की वैभवराव, तुमच्या काळात तुम्ही एकही धरण किटवेर बांधलं नाही. तुम्ही फक्त वडिलांचं सांगत बसताय. खरं तर जे कोणी माझ्यावर आरोप करताय त्यांनी आजही जाऊन पाहावं. जे जे कृष्णाखोर आहे, म्हणजे बदगी बेलापूर जो पट्टा आहे किंवा सातेवाडीचा कृष्णाखोऱ्याचा पट्टा आहे, तिथं मी जवळजवळ 35 ते 40 बंधारे बांधलेत आणि पिंपळदरा वाडीला एक बंधारा बांधण्याचं काम सुरू आहे. त्याला कोणी अडचण आणली वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि अजूनही प्रवृत्ती एक इथं प्रवारा नदीवरती एक माकडढोह म्हणून एक साईड आहे, ती भविष्याच्या काळात मी बांधणार आहे. आता मला लोअर आंबीत बांधणं ही माझी पण गरज आहे. काही एक मोठा बंधारा बांधायचा, कमी कालात बांधायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आधीच्या 40 वर्षात जी बंधारे बांधली होती, बांधले त्याच्यातली जवळजवळ बरेचसे लिकेज झाले. त्याचं दुरुस्तीचं काम आता गेल्या वर्षी जवळजवळ 150 बंधाऱ्यांचं काम मी किटवेअर्सचं दुरुस्तीचं काम केलं आहे. अजूनही काही कामं करायची. खरं तर कामं कॉन्क्रीट झाली पाहिजे. तुम्ही बघा की शिवरायांच्या काळात झालेली कामं आजही खूप चांगली आहेत. इंग्रजांच्या काळात झालेली नंतरची कामं ती अजूनही खूप चांगली आहेत. आणि तुमची जर कामं तुम्ही केली आणि 10-20 वर्षात जर ती डबघाईला जात असेल, गळती सुरू होत असेल, तर मला वाटतं क्वालिटी हा मेन इश्यू आहे आणि तो भविष्याच्या काळात जपेन. आणि मी पाणी, आज ते माझ्यावर जो आरोप करतात, त्यांच्या काळात कधीच शेतकऱ्यांना वेळेवर पाणी भेटलं नाही. पण किरण लामटेंना आढळा खोऱ्यात, प्रवारा खोऱ्यात आणि मोळा खोऱ्यातही पाणी वेळेवर दिलं, शेतकऱ्यांची पिकं जळू दिली नाही. काय होतंय की सरकार नुसतं सांगतं शेतकऱ्याने का पीक विमा काढा, पीक विमा काढा, परंतु त्याचा लाभ मिळत नाही. म्हणजे तालुक्याला नाही, पूर्ण राज्याला परिस्थिती आहे. तुम्ही काय सांगाल? तुमचं म्हणणं साफ चुकीचं आहे. 1 रुपया पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना भेटलेला लाभ तुम्ही विचारा. खरं तर विरोधकांनी चेष्टा केली की 1 रुपया कुठं पीक विमा असतो का, काही पण सांगता वगैरे वगैरे, खोटं बोलताय. परंतु आज शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले. शेतकरी खूप आनंदित आहे की 2023चा पीक विमा पहिल्यांदा अकाउंटवरती जमा झाला. किती रुपये तालुक्याला मिळाले साधारणपणे त्याच्यामध्ये? खूप मोठा आकडा आहे तो, काही कोटींचा आकडा आहे. ह्या तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आहात आणि ह्या महायुतीच्या सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला, लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतलेला आहे. परंतु विरोधक किंवा असा आरोप करतात की लाडक्या बहिणीचे एकीकडे 1500 रुपये तुम्ही देत आहेत, मात्र दुसरीकडे मात्र महागाईचा भडका होतोय. काय सांगाल? एक लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना आली, त्यांचा हक्काचा पैसा त्यांच्या अकाउंटवर यायला लागला. विरोधक, आता मी महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो, तिथं काय तुम्ही असं सगळं स्वस्त करून नव्हतं टाकलं. ओरडायचं काम ते करणार आहे. त्यावेळेला महागाई होती, तोच दर आहे. भविष्यात ते थोडं थोडं वाढत जाणार आहे. परंतु तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या पटीत पगार वाढले, रोजंदारी वाढली, सगळं वाढतंय. महागाई असं काय नाही की शेतीचा जो गुंठ्याची किंमत होती ती वाढली आहे. प्रत्येक गोष्टीत उलट माझ्या दृष्टीने तर आरोग्य सुविधा ह्या सामान्यांसाठी गव्हर्नमेंटनं स्वस्त केल्यात, हे महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती खरं तर गव्हर्नमेंटनं भविष्याच्या काळातही काम केलं पाहिजे. परंतु माझं जे म्हणणं आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा कष्टकऱ्यांच्या बाबतीत किंवा
सामान्यांच्या बाबतीत सरकारकडनं खूप चांगली धोरणं घेतली जात आहेत आणि लाडकी बहीण हा एक त्याचाच टप्पा आहे का तिच्या अकाउंटला आता 1500 ऐवजी 2100 रुपये येणार आहे। घरात जर माझ्या 2 भगिनी असतील तर 4000 रुपये जर आले तर रेशन भेटते गव्हर्नमेंटकडनं मोफत किंवा अल्पदरातनं आणि मग साधारणतः जगणं सुखकर होतं। म्हणजे शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते आपण म्हणायचो तर शाळा गव्हर्नमेंटची मोफत आहे, मुलींसाठी शिक्षण मोफत आहे, पाण्याच्या सुविधा जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात पोहोचा, आरोग्याच्या बाबतीत मग आयुष्यमान भारत असेल किंवा तुमचं मुख्यमंत्री सहायता असेल किंवा महात्मा फुले जीवनदायी योजनेतून आरोग्याचं खूप सगळं हे होतंय, रस्त्यांची कामं होत आहे, लाईट हर घर बिजली योजनेतून किंवा बाकीच्या याच्यातून घराघरात लाईट म्हणजे स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी खरं तर हे सगळं पूर्णत्वाला जाते। विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ही पुढं जात राहील पण बराच मोठा टप्पा ह्या निमित्तानं गाठला गेला। साधारणपणे लाडकी बहीण योजना जी आहे तर हिचा रिव्ह्यू तुम्ही किंवा फीडबॅक जो तुम्ही घेतलेला आहे हा नेमका तुम्हाला कसा मिळाला आणि आपल्या तालुक्याला साधारणपणे किती महिलांना याचा लाभ मिळाला असं तुम्हाला वाटतं? साधारणतः मतदारसंघामध्ये 90-95 हजाराच्या पुढं महिलांना माझ्या लाडक्या बहिणींना याचा लाभ भेटला आहे। त्याच्यातल्या जी माझी स्वतःची जी यंत्रणा आहे किंवा यांनी जवळजवळ 69,000 फॉर्म भरले गेले होते आणि बाकी सरकारी यंत्रणेकडनं भरले गेले तर याच्यात मला खूप म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी खूप आनंदी आहेत। त्यामुळं उलट सरकारनं याच्यात अजून काही देता आलं तर नक्की त्यांच्यासाठी द्यावं। साधारणपणे आता एक अकोले तालुक्याला एकूण साधारण ह्या गेल्या 5 वर्षामध्ये किती रुपयाचा निधी आणलाय आणि हा जो निधी आणलाय तुम्ही हा निधी आणताना नेमकं मधल्या कालखंडामध्ये असा एक कालखंड आला होता की त्यावेळेस 2 पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 पक्ष झाले होते, म्हणजे अजित पवारांचा एक गट आणि शरद पवारांचा गट असे 2 पक्ष झाले होते। पण अशा कालखंडामध्ये मग तुम्हाला निर्णय घेणं थोडंसं अवघड झालं होतं। सुरुवातीच्या कालखंडामध्ये तुम्ही शरद पवारांकडे दिसत होतात, नंतर मग तुम्ही अजित पवारांच्या गटामध्ये दिसला। नेमकं ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही नेमका निर्णय कसा घेतला? खरं तर मध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती खरोखर दबाव होता, कारण तो खूप माझ्या दृष्टीनं मोठा निर्णय होता की काय करावं। पण राजकारण हे जनतेसाठी करतोय, मतदारसंघाच्या तालुक्याच्या विकासासाठी करतोय आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय जनतेनं मला घेण्यासाठी भाग पाडलं। कारण जनता जेव्हा जनता दरबार भरायचा त्यावेळेस लोक यायची नुसते कामं मागायची, आम्हाला हे काम पाहिजे ते काम पाहिजे, तुम्ही कुठं जायचं तिथं जा पण कामं झाली पाहिजे असं जेव्हा लोक सांगायची। सदा आढळा खोऱ्यातल्या रस्त्यांचे प्रश्न असतील, पठारावरचे रस्त्यांचे प्रश्न होते किंवा आदिवासी भागातले रस्त्याचे प्रश्न होते आणि मग हा निर्णय मी अजितदादांबरोबर जाण्याचा जो घेतला तो फक्त तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी घेतला। साधारणपणे काय होतं की एवढा मोठा निधी तुम्ही या ठिकाणी आणलाय आणि विरोधकांना विरोधक असं त्याचं भांडवल असं करताय की 2500 कोटीचा म्हणजे 2500 कोटींचा निधी आणलाय, परंतु याच्यामध्ये टक्केवारीचं राजकारण होते असा एक घणाघाती तुमचा आरोप होतोय, तर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? त्यांनी ते सिद्ध करावं। काहीच्या काही म्हणजे जिभेला हाड नाही म्हणून काही बोलावं का इतके टक्के घेतले, तितके टक्के घेतले, 20% घेतले, 50% घेतले। अरे असं बोलून लोकांना वेड्यात काढू नका, संभ्रम पसरवू नका। कारण तुम्ही जेव्हा म्हणता का याची एवढी 200 कोटीची प्रॉपर्टी, अरे काय बोलताय काय तुम्ही? आता इलेक्शनमध्ये मी माझी प्रॉपर्टी डिक्लेअर केली 70 लाखाची, त्याच्या व्यतिरिक्त शोध घ्या ना कुठं। तुम्ही म्हणायचं की याची गुजरातमध्ये बंगले आहेत, गुजरातमध्ये कंपन्या आहेत, कुठं पुण्यात बंगले आहेत, म्हणजे उगाच काहीतरी लोकांमध्ये संभ्रम पसरवायचे। पण लोकांना माहीत आहे किरण लहामटे काय, त्यामुळे हा टक्केवारी फिक्केवारी हा विषय माझा नाही। त्यानंतर दुसरा अजून एक ऐरणीवरचा प्रश्न असा आहे किंवा कळीचा मुद्दा असा नेहमी असतो की आदिवासींमध्ये महायुतीचे सरकार जे आहे हे धनगरांना आरक्षण देऊ पाहत आहे, अशी एक मधल्या कालखंडामध्ये एक परिस्थिती निर्माण झाली होती।
तर तुमची नेमकी त्यावेळेस भूमिका काय होती आणि नेमकी तुम्ही त्या सरकारकडं कसं पाहता? सरकार कुठलंही येवो, सरकार सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याच्यामध्ये भूमिका काय आहे की धनगर हे कधीच आदिवासींमध्ये येऊ शकत नाही हे ठामपणे सांगणारा हा किरण लामटे सभागृहामध्ये. 47 जमाती ह्या आदिवासींमध्ये आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि ती भूमिका इतकी कणखरपणाने परखडपणाने मी मांडली. त्याच्यानंतर धनगरांची जे आंदोलन आहे त्यांच्याही कळालं, त्यांचं सुद्धा त्यांच्या नेत्यांवरचा विश्वास उडाला. कारण हा 1976 पासून चाललेला मुद्दा आहे. तो जवळजवळ आपण निकाली काढला. हायकोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागलाय की आदिवासी हे स्वतंत्र आहे आणि धनगर हे स्वतंत्र आहे. धांगड आणि धनगर यांच्यामध्ये फरक आहे. आम्ही जमातीत आहेत, ते जातीत आहेत, त्यामुळे ते होणं नाही. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मात्र धनगर आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी धनगर आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगितले या आदिवासींचं आरक्षण तुम्हाला हायकोर्टात भेटत नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. यातून आदिवासी बांधवांचं संरक्षण करणं किंवा आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी प्रामाणिकपणानं पार पाडली, भविष्यातही पार पाडणार आहे. आणि मी खात्रीशीर सांगतो, आजच नाही तर कधीच धनगर हे आदिवासींमध्ये येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, मधल्या कालखंडामध्ये अजून एक मुद्दा उपस्थित झाला होता पेसा भरतीचा. तर तो काय आहे नेमका आणि तुम्ही नेमकी भूमिका कशी घेतली त्याच्यामध्ये सरकारमध्ये? जे पेसा क्षेत्र आहे, जो कायदा पारित आहे, तर त्याची अंमलबजावणी खरं तर या महायुती सरकारमध्येच सुरू झाली. आणि तो त्या क्षेत्रामध्ये त्याच भागातील जे तरुण आहेत त्यांना नोकरीला घेतलं पाहिजे. जे 1700 वर्ग पदाची 17 पद आहे त्याची भरती, तर ती मला वाटतं 2011 पासूनची कुठलीच भरती झाली नव्हती. उलट या सरकारनं ती भरती काढली आणि त्या विरोधात काही जण मग त्याच्यात ज्यांना चॅलेंज करायचं त्यांनी चॅलेंज हायकोर्टामध्ये केला. परंतु तो इथल्या स्थानिकांच्या हक्कावरती गदा आणण्याचा निर्णय होता. पण कोर्टाच्या पुढं सरकार काही करू शकत नाही. सरकारनं जी काही त्यांचं म्हणणं मांडलं होतं तर तेही कायमची स्थगिती लागू नये म्हणून मांडलं होतं. आणि मग सरकारनं मध्ये काही निर्णय जो घेतला त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागले. आणि सरकारनं निर्णय घेतला की त्या जाग्यावरती आता पेसा भरती केली आहे. त्याला 11 महिन्याची ऑर्डर दिली. कोर्टाचा जेव्हा निकाल लागेल तो पेसा भरती म्हणजे पेसा क्षेत्रातील आदिवासींच्या बाजूनं लागेल अशी अपेक्षा आहे. जर त्या बाजूनं लागला तर त्या पदांवरती ते कायम होतील. आणि समजा चुकून गेलाच विरोधात तर त्या सगळ्या लागलेल्या नोकरीला लागणाऱ्या मुलांना, त्या तरुणींना भविष्याच्या काळामध्ये आदिसंख्य पद हे सरकार परत येणारच आहे, निर्माण करून यांना कायम करतील. दुसरी गोष्ट, अजून एक वेगळा प्रश्न आहे थोडासा, की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही अनेक कार्यकर्ते जोडले, अनेक लोक जोडत गेले, अनेक लोक तुम्हाला मिळाली, खूप लोकांनी तुम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि 1,14,000 मतं त्या ठिकाणी तुम्हाला भूतो न भविष्यती इतकी लीड घेऊन तुम्ही त्या ठिकाणी निवडून आलात. परंतु त्या कालखंडामध्ये काही कार्यकर्ते तुम्हाला जोडले गेले आणि त्यानंतर काही कार्यकर्ते तुमच्यातनं तुटत गेले. नेमकी त्याची कारण काय आणि ती काही कार्यकर्ते तुमच्यावर नाराज आहेत, याच्याकडे तुम्ही नेमकं कसं बघता? काय झालं की त्यावेळेला एकास एक होताना सगळेच नेते मंडळी जे काही माझ्याबरोबर यायचे ते आले. पण त्याच्यानंतरच्या काळात साहजिक आहे, प्रत्येकाला वाटलं की एक सामान्य किरण लामटे आमदार होऊ शकतो, तर आपण का होत नाही, आपल्याकडं तर संपत्ती आहे, सगळं आहे. आणि मग प्रत्येकाची अभिलाषा जागृत झाली आणि मग त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना थोडंसं पुश करायला सुरुवात केली. त्याच्यामुळं थोडासा मधल्या काळात संघटन विस्कळीत होणं, असंतोष निर्माण होणं, त्यातून ज्याच्या त्याचे कार्यकर्ते ज्याच्या त्याच्याकडे वळाले. आणि एक विचारधारा आहे की सगळ्यांना घेऊन चालणारे, म्हणजे माझ्या दृष्टीनं वाईट वळणावर जाणारे, व्यसन करणारे किंवा जे लोकांना त्रास देत आहेत, जनतेला त्रास देत आहे, यांना घेऊन मी माझं राजकारण करू शकत नाही. एक तर त्यांना सुधरून वागावं लागेल आणि माझ्याबरोबर चालावं लागेल, नाहीतर ते आपोआपच कंटाळून सोडून जात आहेत मला. दुसरी गोष्ट अजून अशी की तुमच्या एका तापट स्वभावाचे सुद्धा विरोधक त्याचं भांडवल करतात किंवा त्याची चर्चा करतात, तर नेमकं खरं काय? आता तुम्हाला काय अनुभव आलाय?
आतापर्यंत असं म्हणायला असतं, हे बघा की तापटे असं काही नाही. तुम्ही जर एखादा खिलारी बैल पाहिला, तो दिसायला एकदम छान असतो, तो आपल्याला आवडतो, पण तुम्ही काही कारण नाही ना त्याच्या शिंगाला हात लावून पाहण्याचं, काही कारण नाही ना. तर तुम्ही त्याच्याकडनं जे तुम्हाला काम करून घ्यायचे, अवताला धरायचंय, त्याला शर्यतीला पळवायचंय, ही कामं तुम्ही करून घेतली पाहिजे. तुम्ही जायचं आणि त्याच्या शिंगाला हात लावायचे, मग म्हणायचे ती शिंग हलवतोय. तर मला वाटतं हे काही म्हणणारेत, हे काही यांचं म्हणणं बरोबर नाही आहे. कारण एवढं सगळं असतं, त्या मायबाप जनतेने माझ्यावर एवढं प्रेम केलं नसतं. मी जेव्हा हॉस्पिटल चालवायचो तर तेव्हा माझं हॉस्पिटल खूप छान चालायचं, लोक मग माझ्याकडे आली नसते. विरोधकांना काहीच भेटलं नाही का त्याचा स्वभाव तापट आहे, एवढंच सांगायचं काम करतात. दुसरी गोष्ट, तुमच्यावर अजून एक एक शिक्का ते लावतात की तुम्ही गद्दारीची आणि निष्ठावंत अशी एक तुलना करायला ते त्यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये सुरुवात केली आहे. तर ही गद्दारी जी आहे, तर याची व्याख्या नेमकी काय? त्यांच्या दृष्टीनं काय व्याख्या, त्यांना काही भेटलं नाही म्हणून हे सांगायचं. एक मला सांगा की समजा मी पवार साहेबांकडे गेलो असतो तर ते अजितदादांकडे दाखल झाले असते, कारण ते आधी भेटून आले होते अजितदादांना. मग त्याला काय म्हणायचं? अर्थात त्यांनी, हे बघा, त्यांच्या घरामध्ये जे काही माझ्या नावाने शिमगा खेळतात, त्यांच्या घरात किती पक्ष झालेत आतापर्यंत, किती झेंडे बदललेत, त्यांनी पाहावं. म्हणजे जे काही पिचडांचे असतील किंवा भांगऱ्यांचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी स्वतःच्या नेत्यांचं किंवा स्वतःचं आत्मपरीक्षण करून पाहावं. वरतून एडीसी बँकेमध्ये काय झालं, चेअरमन पदाच्या निवडीत हे माहीत आहे, खासदारकीच्या निवडीत काय झालं हे माहीत आहे. त्यामुळे हे आरोप ते करताय, हे त्यांनी त्यांच्यासाठी लागू करून घ्यावे. आता माझ्या बाबतीत सांगायचं तर मी सुरुवात झाली माझी काँग्रेसमधून, त्यानंतर राष्ट्रवादी, त्याच्यानंतर कम्युनिस्ट पक्ष, त्यानंतर शिवसेना, त्यानंतर मनसे, त्यानंतर भाजपा, त्यानंतर राष्ट्रवादी. त्यामुळं पक्ष ही मी बदलत गेलो आहे आणि माझं राजकारण जनतेच्या हितासाठी करत गेलो. त्यामुळं जनतेला हा काही प्रश्न नाही. त्यामुळं तुम्हाला जे काय वाटते, आज मी जे काही आहे राष्ट्रवादी ते जनहितार्थ आहे, मी सत्तेत आहे ती जनहितार्थ आहे. आणि जोपर्यंत हे सरकार किंवा हे महायुती जनतेच्या हिताचं, तालुक्याचं काम करेन, मतदारसंघाच्या विकासाचं काम करेन, तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर खंबीरपणानं आहे आणि जनता माझ्याबरोबर खंबीरपणानं आहे. त्यामुळे ज्यांना काय ओरडायचं ते ओरडू द्या. दुसरी गोष्ट, एकूण विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू आहे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये सुरुवातीला तुम्ही एका सभेमध्ये एका विरोधी उमेदवाराबद्दल तुम्ही म्हटले होते की त्यांचे गोव्याचे जे प्रताप आहे ते मला सांगायला लावू नका. नेमका हा काय प्रकार आहे गोव्याचा? खरं जाऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्ही काय प्रताप केलाय. आता आम्ही काय विचार करतोय की सध्या ठीक आहे, चाललंय इलेक्शन, चांगलं चाललंय. ते काय होतं की नको ते आरोप माझ्यावरती करतायत चुकीचे, मग त्यांचं खरं आहे ते तर लोकांपर्यंत आलं पाहिजे ना. हा युवराज कसा आहे, अशी आहे, हा युवराज काय करतोय, हा युवराज लोकांशी कसं वागतोय, हा युवराज जर गोव्यामध्ये जाऊन किंवा कुठं कुठं जाऊन पराक्रम करतोय, तर हे पराक्रम जर लोकांपुढं, आता गोव्याला लोक कशाला जातात सांगायला, काय म्हणजे फिरायला चांगल्याही यानं जातात गोवा पाहायला, पण आता हे जर वेळ येईल तेव्हा मी सांगेन ना, तुम्ही लय चिंता करू नका. दुसरी गोष्ट, अजून एक मुद्दा असा होता की महायुतीचं तुम्ही उमेदवार आहात, म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि किंवा रिपाई असेल किंवा शिवसेनेचा शिंदे गट असेल, याचे तुम्ही उमेदवार म्हणून आहात. परंतु त्या मधल्या कालखंडामध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तुमचा आरोप केला होता की बा नरेंद्र मोदींचा फोटो दिसत नाहीये किंवा देवेंद्र फडणवीसचा फोटो दिसत नाहीये. नेमकं काय आहे, नेमकं हे काय प्रकार आहे? हे बघा, काय झालं की महायुती आहे, सुरुवातीच्या काळामध्ये वैभव पिचडांनी फॉर्म भरला आणि सुरुवातीला अपक्ष भरला, परंतु मधल्या काळामध्ये तो मागं घेणार काय की राहणार काय किंवा काय काही म्हणजे वेगळं काही होतंय का, मग याच्या काळात बरीचशी प्रोसेस पुढे जात होती. आणि त्यावेळेला मग शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा भाजपाचे कार्यकर्ते हे तटस्थ होते. आणि मला तर माझं तिकीट डिक्लेअर झालं होतं, माझं चिन्ह मला माहीत होतं, घड्याळ आहे. आणि मग याच्यात मी प्रचाराला का थांबायचं म्हणून मी घाई, आता तो आम्ही पाहिलं असेल की हा मतदारसंघ एवढा मोठा आहे, तिथपर्यंत पोचणं खूप अवघड आहे. आणि मग त्यासाठी मी
गाड्या तयार झाल्या, त्याच्या परवानग्या तयार झाल्या आणि नंतर मग माघारीच्या वेळेला वैभव पिचडांचं आणि तिकडं भांगरेंचं काय ठरलं मला माहीत नाही, कारण त्यांच्या बैठका व्हायच्या आधी आणि मग त्याच्यात ते लढले, मग एकमेकाच्या फायद्यासाठी लढले की कसे लढले ते मला माहीत नाही. आणि मग कार्यकर्ते तिकडून परत जे काही आहेत की वैभवरावांकडून मागं फिरायला उशीर लागला, त्यातल्या त्यांच्याशी काही त्यांचा संपर्क असल्यामुळं त्यांना इथं मुद्दाम काहीतरी वेगळं ठिणगी पेटून वातावरण तयार करायचं होतं, असाही काही प्रयत्न झाला. काही एक शिंदे साहेबांच्या गटातले जे कार्यकर्ते त्यातले काही जण माझ्याशी कायमच असे हे माझ्याशी म्हणण्यापेक्षा जनतेशीच वाकड्यात वागतात आणि त्यांना मी बरोबर आजही घेणार नाही उद्या नाही. मग त्यांच्या डोक्यात होतं की त्यांनी विधानं काहीतरी करायची आणि मग अशाच्या ते एकत्र यायला उशीर लागला. परंतु तुम्ही पाहत असाल की आता माझ्या प्रचार गाड्यांवरती त्यांचे फोटो आहेत, बॅनरवरती, आणि हा काय मॅटर नाही. दुसरी गोष्ट अशी की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही एक नवीन गोष्ट अकोल्यामध्ये सुरू केली की जनता दरबार, की जेणेकरून लोक तुमच्या दरबार याच्यात जनता दरबारमध्ये यायचे, प्रश्न मांडायचे किंवा किंबहुना त्यावेळी प्रश्न सुटत असतील, परंतु विरोधक जे आहेत ते याला दरबारी राजकारण असा त्याला उल्लेख करतात. तर तुम्ही काय म्हणता? विरोधकांना म्हणावं, अरे तुम्ही लोकांना भेटतच नव्हते आणि मायबाप जनतेला कुठंतरी यायला कुठली तरी निश्चित जागा पाहिजे ना, की आमदाराला विचारायचं असेल तर कुठं भेटावं, काय आपल्या समस्या असाव्यात तर कुठं, हे म्हणतात तहसीलला. आता मला सांगा, MSCBचा प्रश्न आहे, तहसीलला काय करणार तुम्ही जाऊन? ग्रामपंचायतच्या गटारीचा प्रश्न आहे किंवा ग्रामसेवकाचा प्रश्न, तहसीलला जाऊन काय करणार? किंवा एखादा तुमच्या भांडणं मारामाऱ्या झाल्या तर तहसीलला जाऊन तुम्ही काय प्रश्न सोडवणार? म्हणजे हे प्रश्न जनतेच्या एक तर दारात गेलं पाहिजे. तर त्या माझ्या आधी प्रजासत्ताक जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न निकाली काढतो. कधी सुखदुःखात गेलो, लोक भेटले तर रस्त्यावर प्रश्न तिथल्या तिथं जागी मिटवतो. पण तेही करून जर यावं लागलं किंवा मी बाहेर असलो तिथं आमच्या मॅडम माझी धर्मपत्नी बसली किंवा हे, तर तिथं आल्यानंतर किमान ते प्रश्न जाग्यावर सोडवले जात आहेत, लोकांना समाधान भेटतं, आल्यानंतर लोक थेट घरात येत आहेत. यांना काय कळायचं? यांना तो जनता दरबार बऱ्याच जणांना टोचलाय, कारण 2-2.5 हजार लोक जनता दरबारला येणं आणि ती सगळी समाधानी होऊन बाहेर जाणं हा खूप मोठे माझी अचिव्हमेंट आहे. दुसरी गोष्ट अशी की MIDCचा जो मुद्दा गेल्या निवडणुकीचा तुम्ही MIDC मंजूर केली, परंतु विरोधक असं सांगतात की 50 एकरमध्ये कुठे MIDC होणार आहे? अहो, तुम्ही ब्राह्मणवाड्याच्या पुढे जा, तिथं जर 4 गुंठ्यामध्ये एक मोठा कारखाना उभा आहे, तिथे 10-20 तरुणांना काम भेटलंय, तर 50 एकरात काय MIDC होणार नाही? आणि तिथं आहे ना जवळजवळ 250 एकर गव्हर्नमेंटची लँड आहे आणि शेतकरी पण 2-250 एकर जमीन द्यायला, तर थोडं टप्प्याटप्प्यानं जाऊ. आतापर्यंत MIDC येत नव्हती तर म्हणजे MIDC येत नाही, आली तर असं म्हणजे त्यांना करता आलं नाही. ते आम्हाला आता त्यांनी काय काय त्रास दिला ते MIDC करता नाही तर सांगायला नका लावू. दुसरी गोष्ट अशी की एकूणच ही जी काही विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तुम्ही सगळ्या तालुक्यामध्ये फिरता आहात आणि प्रचाराने पण वेग घेतलाय, कसा प्रतिसाद आहे नेमका लोकांचा साधारणपणे? एकतर्फी प्रतिसाद आहे. तुम्ही पाहत असाल विरोधकांनी फक्त भोंग्याच्या गाड्या फिरताय, हे लोकांपर्यंत गावोगाव पोचूच शकले नाही. आलं का लक्षात? आपला तालुका एवढा मोठा आहे, यांना आता 3-4 महिन्यापूर्वी जागा आली आहे, एकाला तर आता इलेक्शन सुरू झाली तेव्हा जागा आली. आणि हे फक्त एक ड्रामॅटिकल प्रोग्राम चालू आहे का लोकांपर्यंत भावनिक काहीतरी साथ घालायची, लोकांमध्ये काहीतरी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा. तर असं भावनेवर सहानुभूतीवर राजकारण होत नाही. आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं आणि म्हणून आपल्याला जे काही पुढं करायचं आहे ते लोकांनी ठरवलं आहे की ज्यांना 5 वर्षात फक्त 2 वर्ष करोनात वाया गेली, 1 वर्ष विरोधात आणि 1.5-2 वर्ष भेटले, त्या काळात एवढं मोठं काम करू शकलो तर परत संधी देण्याचं लोकांनी सामान्य जनतेने ठरवलं आहे. ही मायबाप जनता माझ्याबरोबरच आहे. त्यामुळं ही एकतर्फी निवडणूक आहे आणि ती आपल्याला जे 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे त्यातून जाणवणार आहे. 20 तारखेला जे मतदान होणार आहे, आमच्या लाडक्या बहिणी मतदानाला निघणार आहेत, जे शेतकरी बांधव मतदानाला निघणार आहे,
खरं तर एका जवानाचा मला श्रीनगरवरून फोन आला. त्यानं जय हिंद साहेब म्हटला. मी तो निनावी फोन उचलला आणि मी म्हटलं, काय रे बाबा, काय काम आहे बोल. म्हणे मी श्रीनगरवरून बोलतोय, मी अकोल्याचा आहे आणि साहेब मी तुम्हाला पोस्टल मतदान केलं आहे. म्हणजे 8 नोव्हेंबर राघोजी भांगरेंचा जन्मदिवस, त्या दिवशी पहिलं माझ्या खात्यावरती घड्याळाचं मतदान पडले. त्यानंतर पोस्टल मतदानही बऱ्याच जणांनी मला फोन करून सांगितलं की साहेब आम्ही तुमच्याबरोबर, आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे. म्हणजे असं सगळं लोकांनी प्रेम दिलं आहे, जनतेनं प्रेम दिलं आहे. त्यामुळं निवडणुका दारू बाटलीवर होत नाही, निवडणुका आमिषावर होत नाही. निवडणुका जे खरं काय तुम्हाला सिद्धच करावं लागणार आहे आणि त्याच्यावरच हे राजकारण होत आहे. दुसरी गोष्ट अशी की 2,500 कोटींचा निधी तुम्ही तालुक्यासाठी आणला. हा निधी आणताना तुम्ही हा निधी जो आणला याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? आणि काय काम करायचं राहून गेले की जेणेकरून अजून काचेचा पूल असेल, पर्यटनाचं पॅकेज असेल, असे काय नेमकी गोष्टी काय ज्या राहून गेल्यात असं तुम्हाला वाटतं की भविष्य काळामध्ये करायचं आहे? मी समाधानी आहे, प्रचंड समाधानी आहे. कारण एवढ्या कमी कालावधीत एवढं सगळं काम करू शकलो. परंतु त्याही पुढं जायचं आहे. कारण काचेचा पूल कदाचित टेंडर प्रोसेसला आहे. आता आचारसंहिता संपली की काम सुरू होऊन जाईल. देवीच्या घाटाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावायचा आहे. मुळा बारामाही करायची, आढळा बारामाही करायची आहे. बिताग्याचा प्रकल्प जो आहे तो पूर्णत्वाला न्यायचा आहे. आरोग्य सुविधा उभ्या करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज असे मोठं काहीतरी करून दाखवायचं आहे. हे सगळे रस्ते तर स्मार्ट करायचे आहेत की जगाला हेवा वाटावा असा माझा अकोले विधानसभा मतदारसंघ, अकोले तालुका बनवायचा आहे. आणि ही सगळी स्वप्न उराशी बाळगून मी पुढे निघाला. धन्यवाद सर. या धन्यवाद. ठिकाणी तुम्ही आम्हाला एवढा खूप तुमच्या ह्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये धावपळीमध्ये आम्हाला हा वेळ दिला आणि आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल मी आपला आज दिनांकच्या वतीने आणि आज दिनांक प्रेक्षकांच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तुमचे आभार.